माझ्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून 15 सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांनी या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा भाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं अचूक व सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव दिसत आहे तो सध्या आपल्याला 3000च्या वर सरकताना दिसलाय. इथून 15 सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढू शकतात हे अवलंबून आहे मागणी पुरवठ्याच्या स्थितीवरती आणि इथून 15 सप्टेंबर पर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात यावरती. इथून 15 सप्टेंबर पर्यंत मग कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात तर लक्षात घ्या. जर मागणी पुरवठा स्थिती बघितली तर मागणी ही वाढत जात आहे आणि पुरवठा जो आहे तो घटत जात आहे. पण इथं काही गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील की उत्तर भारतामध्ये श्रावण आता संपुष्टात आला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याचा परिणाम इथून 15 सप्टेंबर पर्यंत आपल्याला 100% दिसणार आहे. ज्या परिणामाचा अर्थ काय की बाबा उत्तर भारतात इथून 15 सप्टेंबर पर्यंत आता कांद्याची मागणी ही वाढणार आहे. दुसरीकडे आपण जर बघायला गेलं तर जो पुरवठा आहे तो इथून 15 सप्टेंबर पर्यंत विविध कारणामुळे घटताना पण दिसणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारताची कांदा निर्यात ही 15 सप्टेंबर पर्यंत आपल्याला 100% वाढताना दिसणार आहे. जर आपण हा विचार केला तर इथून 15 सप्टेंबर पर्यंत आपल्याला कांद्याची मागणी ही वाढताना दिसत आहे. पण जर पुरवठ्याचा विचार केला तर तो इथून 15 सप्टेंबर पर्यंत घटणार आहे. पण एक महत्त्वाचा फॅक्टर इथं या ठिकाणी जो आहे तो कार्यान्वित होणार आहे 15 सप्टेंबर पर्यंत. त्या फॅक्टरचं नाव आहे नाफेड. होय मित्रांनो, नाफेड आणि NCCF 15 सप्टेंबर पर्यंत त्यांचा कांदा जो आहे तो बाजारात आणू शकतात कांद्याचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी. जर असं घडलं तर याचा खूप मोठा परिणाम होईल असं तर काही वाटत नाही, पण याच्यामुळं कांद्याच्या दरावरती काही दिवसांपुरतं दबाव मात्र दिसू शकतो. तरी देखील कांद्याची दर पातळी इथून 15 सप्टेंबर पर्यंत या विविध घडामोडीमध्ये जे आहे तर 3 ते 3500च्या दरम्यान तर हमखास दिसणार आहे. आज जर ब्रॉड रेंजचा विचार केला तर भाव 2750 ते 3750च्या दरम्यान राहतील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये भाव 3 ते 4000च्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता ही व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी कांदा विक्रीचा निर्णय हा कधी व कशा पद्धतीने घ्यावा तर बघा, भविष्य उज्ज्वल आहे. नाफेड NCCFचा कांदा आला तर एक 2-4 दिवसाचा एक ब्रेक बसेल, पण त्यानंतर रस्ता साफ आहे. कांद्याच्या दरात रेकॉर्ड तोड जी येणार म्हणजे येणार. तर अशा परिस्थितीमध्ये लो क्वालिटीचा माल असेल तर आपण 15 सप्टेंबरपर्यंत विक्री करून टाका आणि चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तिजीत विक्री करा, ज्यामुळे आपला इथं होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील महत्त्वाची ही जी माहिती आहे ती आपल्या कास्तकार बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा
आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या होणार प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. आणि बऱ्याच कास्तकार बांधवांनी आणखीन व्हिडिओ लाईक केला नाही तर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.